एक मिनिट हा. तरी तुकारामांची तर कृषिका निघाली आता स्कूलला. मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय कारण का आमच्या बाजूला जी श्रव्या आहे छोटी ती खूप आजारी होती, त्यामुळे तिकडे जाणं येणं धावपळ होती, हॉस्पिटलाइज होती. सो आता ती ठीक आहे, त्यामुळं आजपासून ब्लॉगला सुरुवात करते. आणि आहे 6 महिन्याची संकष्टी. सो मला देवळात जायचं आहे, आपल्याला देवपूजा करायची, त्यासाठी हार फुलं सगळं घ्यायचं आहे. आणि कृषिका आता नाश्ता करून चालली आहे ट्युशनला. मस्त मस्त दिसतोय पिल्लू माझा. आज तिला ट्युशनला जायला कंटाळा आला, मला ते उद्या जाते. उद्या जातेस? कशाला? नाही बाबा जायचं, आता 2 दिवस सुट्टी होती तरी कंटाळा करते जायला. तर आता मार्केटला आली आहे. आता कृषिकाच्या स्कूलमध्ये फ्रूट डे आहे, म्हणजे आज काय फ्रूट द्यायचं, तिला वॉटरमेलन पाहिजे, पण डब्यात न दिलं तर त्याचं पाणी होईल. ॲपल कसे आहेत? 50 रुपये पाव. आणि हो चालू आहे. बघा जरा ते वॉटरमेलनचं, ते डब्यातनं पाणी होतं ना, खूप वेळ राहिलं तर. हां, पण ते पाणी नाही होणार ना डब्यातनं? नाही ना, म्हणजे काय टिफिनला जायचं आहे. पाणी म्हणजे थोडीफार गडणार आहे तसंही. मग तेच ना, म्हणून तिला देत नाही मी. एक काम करा, दुसरं काय ॲपल आहे, पेर आहे, हे सर्व वस्तू काय आता आणि ते हे प्लम आहे ना, गोड आहे का ते? आंबट गोड असतं, म्हणजे आंबट गोड असतं. चालतो असं काही नाही आंबट. तर आता फ्रूट्स घेऊन झालेत आणि मला अजून हार घ्यायचे आहेत आणि देवळात सुद्धा जायचं आहे. संकष्टी आहे आज. हा किती वाला? 30. मला असं बनवून नाही देणार तुम्ही? बनवून मला हा एक द्या ना. तर इथून पुढे देवळात जायचं आहे, तर इथे मला हाराचं दुकान भेटलं. अजून काय भरपूर शॉप ओपन नाही झाले ज्यांच्याकडे मी हार घेते. आणि फुलाचा वाटा कसा आहे दादा? हारच आहेत, सुट्टी फुलं नाही आहेत. हारासोबतच. तर फुलं घेतली आणि आता चाललो आहे देवळात. आणि आजचा ब्लॉग खास असणार आहे कारण की इथनं देवळातनं आपण जाणार आहोत पितळे बंधूंकडे, जिकडे त्यांच्याकडे वर्षानुवर्ष म्हणजे खूप वर्षापासून, म्हणजे जवळजवळ मी पण लहान असल्यापासून तिकडे छान छान सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती मिळतात. तर दरवेळी मी त्यांचे व्हिडिओ शूट करतेच, पण ह्या वेळेला पण जायचं. आणि आजचा दिवस चांगला आहे, संकष्टी आहे, त्यामुळे देवळातनं दर्शन घेऊन डायरेक्ट त्यांच्याकडे जाणार आहे. चला एक मिनटं. तर देवळात आले, बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं आणि आता इथून निघते. आले पितळे बंधूंच्या इथे, जिथे मी सांगितलं तुम्हाला वर्षानुवर्ष म्हणजे खूप जवळजवळ माझ्या जन्माच्या आधीपासून असेल, तर इकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या गणपतीची मूर्ती मिळते. सो त्यांच्याकडेच आले. चला आपण स्टार्टिंग. इथे सर्वात मोठी मूर्ती किती फुटाची आहे? 5 फूट. धारावीचा राजा. आणि इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि हे आहेत शेखर पितळ, जे गणपती बनवतात. तर किती वर्षापासून तुम्ही गणपती बनवताय? नमस्कार प्रणाली. सर्वप्रथम पितळे बंधू कारखान्यात तुझं सहर्ष स्वागत करीत आहे मी शेखर पितळे. आम्ही तरी पण आजोबांपासून म्हणजे 70 वर्ष 70 ते 80 वर्ष झाले आपल्या या कारखान्यात चालू होऊन. आणि आम्ही इथनं शाळेत जायचो तेव्हापासून बघतोय तुम्ही मूर्त्या बनवतात. म्हणजे माझा जन्म पण नव्हता त्यापासून माझे आजोबा गणपती करतात. मग तुमच्याकडे आता कोणकोणत्या प्रकारची? तिसरी पिढी आहे. हां, आजोबा, नंतर माझे वडील करत होते, नंतर मग आम्ही मुलं करतो आता. आम्ही 3 भाऊ आहेत. 3 भाऊ हा कारखाना चालू. 3 भाऊ. मग आता कोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे शाडू माती आणि पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस दोन्ही मूर्त्या आपल्याकडे आणि देवीच्या मूर्त्या पण असतात आपल्याकडे. मी आता चेक केलं, तुमची फिनिशिंग मला खूप आवडली. आणि कलर म्हणजे कसे यूज करता तुम्ही? आधीचे कलर असतात की प्रत्येक मूर्तीसाठी वेगवेगळे फ्रेश कलर असतात? नाही, फ्रेश कलर आपण वापरतो, ह्या वर्षीच वापरतो. एक
महिनाभर साधारण थांबा. आपण 1 महिन्यापासून आपण कलर काम चालू करतो. हे फ्रेश कलर आपण बनवतो सगळे. आणि आता आपल्याकडे मूर्ती कुठून कुठून घ्यायला येतात लोक? तसं बोलत तर मुंबईतल्या पण मूर्ती आपल्याकडे आहेत. ऑल महाराष्ट्रातल्या पण मूर्ती आहेत. एक चिपळूणला आपल्याकडे जी मूर्ती गेलेली आहे. परत महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्याकडे 25 तारखेला मूर्ती जाणार आहे प्रयागराजला. प्रयागराजला ती मूर्ती कोणती आहे दाखवाल? हां दाखव. चला. प्रयागराज म्हणजे खूप एकदम मुंबईच्या बाहेरच. हो. इथे बघाल तर खूप पद्धतीच्या मूर्त्या आहेत. सिंहावर आहे. परत तुकारामांची तर दाखवलीच मी. पार्वतीसोबत सुद्धा आहे हे बघा. आता प्रयागराजची मूर्ती बघूया. ती एक खासियत आहे की पहिल्यांदा ऐकते की मुंबईमधून प्रयागराजला मूर्ती जाते. काम बाकी आहे काय? तर ही जी मूर्ती आहे ती प्रयागराजला जाणार आहे तिथून. मग याचं पॅकिंग वगैरे कसं काय असणार आहे? बॉक्स पॅकिंग आम्ही करून देतो. बॉक्स पॅकिंग ना? लोक घेऊन जाणार. सुंदर आहे. धोतरचा कलर मला खूप आवडला. अजून थोडं वर्क बाकी आहे ना? गोल्डन बाकी आहे. गोल्डन बाकी गोल्डन आहे. आणि डायमंड वर्क बाकी आहे. तर इथं बघाल तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती तुम्हाला बघायला मिळतील. अर्ध्यांचं वर्क बाकी आहे कारण का अजून 15-20 दिवस बाकी आहेत गणपती आपले यायला. हे तुम्ही हँडमेड आहे ना? हां बाकी तुमच्याकडे साडू सो ही शॅडो मातीची मूर्ती आहे. वाटत नाही पण एकदम भारी वाटते ही पण. तुमच्याकडे साचा असेल ना गणपतीचा? हां एकदम सिम्पल आणि डिसेंट वाटते. ही पण छान आहे. तर या मूर्तीचं धोतर बघितलं तर एवढं सुंदर आहे आणि जसे आपले स्वामी बसतात त्या पोजमध्ये आहे गणपती. छोटी मूर्ती आहे का इथे? एक छान वाटते. आणि तुमची कुठे आहे? वरती? अरे बापरे म्हणून स्टॉकच भरला. इथे पण आहे. जिकडे तिकडे बघायला तर गणपतीच गणपती. ते दगडूशेठ सारखा आहे ना वरती येतो? दगडूशेठ सारखा आहे गणपती. आणि ऑर्डर का किती म्हणजे किती महिन्यापासून घेता? कसं काय करता? साधारण जानेवारीपासून चालू करतो. आणि कोणाला मागील गणपतीसाठी हवे असतील. परत नवरात्री इथे देवीसुद्धा मिळते. तर तुमचं काय ॲड्रेस सांगा, नंबर सांगा इथे काय? आणि गणपतीची बुकिंग तसेच नवरात्र देवीची जी बुकिंग असते ती आपण साधारण जानेवारीपासून चालू करतो. आणि कोणाला बुकिंग करायची असेल तर आपला पत्ता आहे अंबेमाता नगर, स्वदेशी मिल रोड, दर्ग्याजवळ, सायन सोनावटी, मुंबई नंबर 22. माझा मोबाईल नंबर आहे 9833771852. ज्यांना कोणाला बुकिंग करायचं ह्या नंबरवर कॉल करू शकता. तरी त्यांना अचानक मध्ये जर कोणाला हवे असतील गणपती भेटतील ना? हां जर कोणी बुकिंग केली नसेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या खूप आवडतील कारण का वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. आणि याची फिनिशिंग जर बघाल एकदम भारी आहे. प्रश्नच नाही कोणता. तर जर कोणी अजून चुनाभट्टीत राहणारे असतील, सायन कुर्ला जवळपास राहणारे आहेत, कोणी गणपतीची बुकिंग केली नसेल तर पितळे बंधू चुनाभट्टीमध्ये फेमस आहेतच आपले दर्ग्याजवळ. जर कोणाला हवी असेल तर त्यांचा नंबर मी दिलेला आहे. मग दादांनी सांगितलं आणि ॲड्रेस पण दिला आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि पुढच्या वर्षीसाठी पण कोणाला बुकिंग करायची असेल तर जानेवारीपासून म्हणजे 2026च्या जानेवारीपासून बुकिंग चालू होईल. आणि आता 1 महिन्यानी नवरात्र आली आहे. तर नवरात्रीसाठी कोणाला मंडळासाठी देवी हवी असेल तरी पण यांना सांगू शकता तुम्ही. तर आजचा व्हिडिओ संकष्टीने आपल्या मस्तपैकी गणपतीचे शूट घेतलं आहे आपण. चला. तर कृषिका निघाली आता स्कूलला. तर रेडी झाली आहे. आता बस येईल आमची थोड्या वेळात. चला. आणि मी तिथून जाणार आहे हॉस्पिटलला श्रव्याला बघायला ना पिल्लू. बघू तोंड बघू माझ्या बाबूच्या. कृषिकाचा फ्रेंड आहे ऑलरेडी येऊन बसलाय. लबाड झाले. इकडे इकडे इकडे. तर कृषिकाला शाळेत सोडल्यानंतर मी हॉस्पिटलला गेले होते. तिकडून आले आणि जेवणाला लागले. का 6 वाजलेत. माझा उपवास तर नाही आहे पण देवाची पूजासुद्धा करायची आहे. सकाळी टाईम नाही भेटला आणि मोदकांची तयारी. तर मोदक मी आपलं ह्याचं साचा आहे ना
इडलीचंच याच्यामध्ये मोदक मी उघडून घेणार आहे, कारण का तेवढ्या क्वांटिटीमध्ये चाळणीमध्ये राहणार नाहीत म्हणून. तर हॉस्पिटलमधनं आलं, डायरेक्ट जेवणाला लागले आणि पहिली देवपूजा केली. सकाळी काय वेळ नाही भेटला. मस्तपैकी गणपती बाप्पाला 11 मोदकांचं नैवेद्य दाखवलं आहे बघा. मोदक ठेवलेत, पूजा केली आहे आणि क्रिशिका माझी बाहेर खेळते. मामी पण देवभक्ती करतात. तर आत्ता जेवून झालं आहे आणि आता झोपायची तयारी करतोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.